तुम्हाला माहित आहे की सायक्लोन एका हेमिस्फिअरमध्ये क्लॉकवाईज स्पिन होतात तर दुसऱ्या हेमिस्फिअरमध्ये अँटी क्लॉकवाईज स्पिन होतात. तर आपण कधी विचार केलाय का असं का होतं? तर याचं रिझन आहे कोरिओलिस फोर्स. तर कोरिओलिस फोर्स म्हणजे काय ते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. कोरिओलिस फोर्स हा अर्थच्या रोटेशनमुळे क्रिएट होतो. तर हा फोर्स हा पोल्सला मॅक्झिमम असतो तर इक्वेटरला 0 असतो. या फोर्समुळे नदर्न हेमिस्फिअरमध्ये हवा राईटला डिफ्लेक्ट होते तर सदर्न हेमिस्फिअरमध्ये हवा लेफ्टला डिफ्लेक्ट होते. सायक्लोन्स हे लो प्रेशर झोनमुळे क्रिएट होतात. जेव्हा लो प्रेशर नदर्न हेमिस्फिअरमध्ये क्रिएट होतं तेव्हा चारी बाजूने हवा ते लो प्रेशर फील करण्यासाठी येते. जेव्हा ही हवा लो प्रेशरकडे येते तेव्हा नदर्न हेमिस्फिअरमध्ये हवा राईट डायरेक्शनला डिफ्लेक्ट होते. जेव्हा राईट डायरेक्शनला चारी बाजूने येणारी हवा डिफ्लेक्ट होते तेव्हा त्यांची रिझल्टंट मुवमेंट जी आहे ते अँटी क्लॉकवाईज होते. म्हणून नदर्न हेमिस्फिअरमध्ये सायक्लोन्स अँटी क्लॉकवाईज मूव्ह करतात तर त्याच्याच उलट सदर्न हेमिस्फिअरमध्ये ते क्लॉकवाईज मूव्ह करतात. तर कोरिओलिस फोर्समुळे विंड डिफ्लेक्ट होते. जेवढी विंडची स्पीड जास्त तेवढीच कोरिओलिस फोर्समुळे विंड जास्त डिफ्लेक्ट होते. आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरिओलिस फोर्स फक्त विंडची डायरेक्शन डिफ्लेक्ट करतो. कोरिओलिस फोर्समुळं विंडच्या स्पीडमध्ये काही फरक पडत नाही आणि यावर वारंवार एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. याबरोबरच कोरिओलिस फोर्स हा विंड, ओशनिक करंट्स, सायक्लोन आणि त्याबरोबरच लॉंग रेंज मिसाइल्स यासारख्या मुव्हिंग ऑब्जेक्टला डिफ्लेक्ट करतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोरिओलिस फोर्समुळे प्लॅनेटरी विंड्स जसे की ट्रेड विंड्स, वेस्टर्लीज या कशा प्रकारे क्रिएट होतात.